एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रभाग क्रमांक 5 मधील पदयात्रेस उसळला भीमसागर। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा पुढाकार। निळ्या टोप्या निळे भगवे शेले व जय भीम आमदार विजयकुमार देशमुख तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर गेला दुमदुमून। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेची सुरुवात प्रबुद्ध भारत चौक येथून झाली। या पदयात्रेच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेऊन या पदयात्रेस सुरुवात करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अमर पुदाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, आंबेडकर चळवळीचे धडाडीचे नेते पिंटू डावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य इरफान शेख, माजी नगरसेविका स्वातिताई आवळे, नगरसेविका वंदनाताई गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भारत बाबरे, उद्योजक इंद्रमल जैन, खंडेलवाला अजित गायकवाड, समाधान आवळे, दशरथ कसबे, गौतम कसबे, श्रीमंत जाधव, चंद्रकांत सोनवणे, धम्मपाल मैद्रेगीकर, अविनाश भडकुंबे, गोपीनाथ जाधव, उमेश रणदिवे, पीव्ही ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे, धनराज तळभंडारे, सिद्धार्थ सुर्वे आदींची मान्यवरांची उपस्थित होती। सदर पदयात्रा प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवारपेठ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आस्थी विहार प्रेरणाभूमी येथे वंदन करून मिलिंद नगर येथील मिलिंद बुद्ध विहार येथे वंदन केले। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून नरवीर तानाजी चौक, साठेचाळ, पठाणचाळ, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर, वीरकर गणपती भगवती मंदिर तसेच मुक्ताबाई साळवे नगर, वीरकर गणपती येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला। ढोल ताशा फटाक्यांची आतिषबाजी व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या पदयात्रेत महिलांची लक्षणे उपस्थित होती। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार श्री विजयकुमार देशमुख यांना दिनांक 20/11/2024 रोजी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून बहुमताने विजय करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केले। यावेळी सोलापूर महानगरपालिका क्रमांक 5 मधील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।